नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, पुण्यामध्ये आपण माझ्या मागे बघत आहात भीमथडी जत्रा लागलेली आहे आणि या भीमथडी जत्रेमध्ये महिलांच्या आणि पुरुषांच्या खरेदीसाठी ज्या पद्धतीने स्टॉल असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी जे खादाड लोक आहेत, ज्यांना खाण्याची आवड आहे, अशा खादाड लोकांसाठी सुद्धा फूड सेक्शन त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी व्हेज नॉन व्हेज तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे मासे, चिकन, मटन सगळं काही मिळेल। त्याचप्रमाणे व्हेजमध्ये असेल तर मोदक आहे, सोलापूरची चटणी आहे, मांडे आहेत, थालीपीठ आहे, बरंच काही आहे। ते सगळं बघण्यासाठी खादाड भांड्या आलेला आहे ह्या भीमथडी जत्रेमध्ये। चला तर जाऊयात खायला। चलो 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 चलो। एक मिनिट, प्रवेशद्वारावर मस्तपैकी अशी तर बैलजोडी आहे, ग्रामीण टच मस्त बैलगाडीची चाकं, सिक्युरिटी आहे, आपल्या सगळ्यांच्या सुरक्षितेसाठी इथे सगळे तैनात आहेत। आणि हा संपूर्ण सुरुवात आपण काल पाहिलेली आहे कशा पद्धतीने झाली, काय झाली, आणि हा संपूर्ण लॉन या ठिकाणी आहे। आता आपण फक्त डायरेक्ट जाणार आहोत फूड सेक्शनमध्ये। मित्रांनो, या भीमथडी जत्रेचं उद्घाटन काल झालेलं आहे। कशा पद्धतीने उद्घाटन झालं आणि इथं नंदी बैल वगैरे सगळे काय आहेत हे जर बघायचं असेल तर आमचं दुसरं चॅनल जे आहे बातमी.in नावाचं न्यूज चॅनल आहे, त्या चॅनलवर जावा। भीमथडी जत्रेमधील इतर गंमत मजा तुम्हाला बघायला मिळणार आहे। जाऊयात आपण फूड सेक्शनमध्ये। मित्रांनो, आता आपण आतमध्ये जत्रेमध्ये आलेला आहोत आणि हा जो आतमध्ये प्रवेश केल्या डाव्या बाजूला जो पहिला गट आहे, ग्रुप आहे, या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आणि या ठिकाणी काही शेतकरी गट आहेत ज्यांच्यामध्ये जे शेतीचे प्रोडक्ट आहेत ते या ठिकाणी आहेत आणि ते आपण बघत आहोत काय काय प्रोडक्ट आहेत ते। हा शेतकरी गटामधला जो आहे याच्या आपल्याकडे काय काय उत्पादनं आहेत? आता उत्पादन म्हटलं सर, आपल्याकडे आजरा कन्सार मेन आहे। आपल्याकडे गुळाचं जे आहे आपलं कोल्हापूरचं गुळ ते पण आपलं मेन आहे। आणि हे पहिलं प्रोडक्ट आपलं नवीन आहे, ते प्रोडक्शन पण आपलंच आहे। योगी आटा म्हणून आपण हेल्थ मिक्स काढलेलं आहे, मल्टी मिलेट्स आहे यामध्ये। तर यामध्ये 42 प्रकारचे इन्ग्रेडियंट्स घातले, नॅचरल इन्ग्रेडियंट्स। तर तुम्ही बघू शकता यामध्ये मल्टी मिलेटमध्ये 65% मिलेट्स आहेत। श्रीधान्य म्हणतो आपण। याच्यापासून काय काय तयार करता येईल? भाकरी आणि थालीपीठ। भाकरी इतकी सुंदर होते, तुम्ही एकदा टेस्ट करून बघा, तुम्ही परत ऑर्डर करणार आमच्याकडून, याची गॅरंटी आहे। ज्वारीची बाजरी करण्यापेक्षा आता याची भाकरी थालीपीठ आणि भाकरी सारखी। हो। या ठिकाणी यांचा गुळ सुद्धा आहे, गुळ सुद्धा आपण घेऊ शकता, हा टेस्ट साठी आहे। चला, गुळ पावडर आहे। हा जो 2 नंबरचा स्टॉल आहे, या 2 नंबरच्या स्टॉलवर आपल्याला पेरू आणि पेरूचे रोप मिळणार आहेत। पेरू घ्या, पेरू खावा आणि रोप विकत घ्या। अख्खं प्रदर्शन बघताना पेरू खाता खाता या प्रदर्शनाचा आनंद घ्या। जालनाची दगडी ज्वारी आणि जालनाची मोसंबी या ठिकाणी आहे। जालनाची दगडी ज्वारी ही जालनाची प्रसिद्ध अशी मोसंबी आहे। कशी किलो आहे ही? 100 रुपये किलो आहे। 100 रुपये किलो। ऑर्गॅनिक गूळ या ठिकाणी आहे आणि ती टेस्ट करण्यासाठी आपण इथं आधी टेस्ट करा आणि मग विकत घ्या। 170 आणि 150 मित्रांनो, हा एक स्टॉल आहे शिवकृपा सेंद्रिय शेतकरी गट लिंगनूर। या ठिकाणी सेंद्रिय द्राक्षे, बेदाणे आणि भाजीपाला आहे। बेदाण्यांमधले काय प्रकार आहे तुम्ही दाखवू शकता का? हा काय काय आहे? कुठला? सेंद्रिय बेदाणे। आणि हे केवढ्याला आहेत?
अर्धा किलो आहे. हां, 300 रुपये प्राइस आहे. 300 रुपयाला अर्धा किलो. 300 रुपयाला अर्धा किलो. बर. आणि हा 5 किलो आहे. हां, ते 150 रुपये. 150 रुपये पाव. 150 रुपये. वैशिष्ट्य काय याचं? त्याचे वैशिष्ट्य सेंद्रिय, कोणी लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत कोणी खाल्लं बर. तर त्याला म्हणजे उलटी वगैरे हे ते नरडा धरत नाही, काय नाही. काय नाही, काय नाही. ओके, ओके एकदम. ओके. मित्रांनो, हे आहेत बेदाणे. आपण हे ट्राय करूयात. सेंद्रिय आहेत, आरोग्याला चांगले आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर या स्टॉलला नक्की भेट द्या. ज्वारी, बाजरी, नाचणी, भरड धान्य यांच्यापासून तयार केलेलं आईस्क्रीम. मित्रांनो, या ठिकाणी हा जो आईस्क्रीम स्टॉल आहे, ह्या आईस्क्रीम स्टॉलवर यांचं म्हणणं आहे की जगातलं पहिलं ज्वारी, बाजरी, नाचणी याच्यापासून तयार केलेलं आईस्क्रीम त्यांच्याकडे आहेत. आणि हे जे फ्लेवर्स आहेत हे आपण बघतोय, यांचे जे फ्लेवर आहेत हे सर्व 4-5 फ्लेवर जे आहेत त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. कोणते कोणते फ्लेवर आहेत? जामुन आहे, स्ट्रॉबेरी आहे, व्हॅनिला आहे, कस्टर्ड ॲपल आहे, फ्रूट पंच आहे आणि सीताफळ आहे. याची किंमत काय आहे? याची किंमत 50 रुपये. 50 रुपयाला एक पाव. आता 100 रुपयाला हा एक आहे. मात्र आता ह्या एक्झिबिशनसाठी तुम्ही 50 रुपये प्रत्येक कपची किंमत ठेवलेली आहे. मित्रांनो, हा आहे भरड धान्यापासून तयार केलेला आईस्क्रीम जे जगातलं पहिलं असल्याचा दावा यांनी केलेला आहे. हा मँगो फ्लेवर आहे, हा जॅगरी गुळ, हा मस्कमेलन आहे, हा पेरू आहे, चॉकलेट, बनाना. हे एवढे सगळे फ्लेवर्स खूप रनिंग आहेत. सगळे अफलातून फ्लेवर्स आहेत आणि खूप जबरदस्त त्या लोकांची मागणी आहे आणि आम्हाला पुरवता अक्षरशः घाम फुटते. येस, थँक्यू. 100. मित्रांनो, या ठिकाणी अस्सल गावरान स्वाद बिलोना तूप हा नक्की प्रकार काय आहे? बघा, हे जे आहे देशी गायचं हां, अस्सल गावरान पद्धतीने बनवलेलं, वैदिक पद्धतीने बनवणं बिलोना ओके. तूप आहे, जे सध्या जर्सी गायचं भेटतं, पण हे आमच्या देशी गायचं. ह्याच्यामध्ये A2 प्रोटीन भरपूर मिळतं. आणि दुसरे हे आहे गिर गायचं A2 बिलोना तूप आहे. सातारा महिला ॲग्रो फूड्स अशी आपली कंपनीचं नाव आहे. किंमत काय यांच्या? आपण पुण्यात असतो आणि आमचं पूर्ण मटेरियल साताराचे महिला शेतकरी आणि महिला जे उद्यमी आहे ते करतात. हे जे आहे 1200 रुपये लिटर आहेत आणि 600 रुपयाचं अर्धा लिटर आहे. आणि हे जे गिर गाईचे तूप आहे हे पावशेर आहे 550 रुपयाचं, 2200 रुपये लिटर. 2200 रुपये लिटर. दोन्हीतला फरक काय? दोन्हीतला फरक हे आहे की हे गिर गायचं आहे आणि हे आपल्या देशी गायचं आहे. देशी गाय म्हणजे देशी मधले कोणची? देशी म्हणजे किल्लारची शर्यतामध्ये रन करतात. आणि आमचे प्रोडक्ट्स या सगळ्या ठिकाणी आहेत. दोराबजीमध्ये आहे, फूड जंक्शनमध्ये आहे, वा मराठी सीझन्स मॉलमध्ये आहे, विष्णूजी की रसोई मानस बनाना लीफ साताराचे 5 रेस्टॉरंटमध्ये आहे, ॲमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट इंडिया, स्विगी, इंस्टामार्ट, बॉम्बे गॉर्मे आणि रिलायन्समध्ये आता लवकरच येणार. हां, आम्हाला फ्लेवर टेस्ट द्या. हां, बनवलेला मूग डाळचा हलवा. मूग डाळचा हलवा आहे. ओके. आहे चव नेहमीपेक्षा आम्ही बऱ्याच लग्नांमध्ये आपण खातो हा मूग डाळचा हलवा, पण तुपामधला वेगळा फ्लेवर येतो. बरोबर. बघू आता ह्याचा नुसतं तुपाचं हे द्या. नुसतं तुपाचं. हा कुठला आहे? हा गिर गाय. याला थोडा हाताच्या मागे लावून हातामध्ये मला माहिती आहे याचा फ्लेवर, मला माहिती आहे, मी वापरतोय. मित्रांनो, या ठिकाणी एक मधमाशीचा स्टॉल आहे, जे मधमाशांपासून तयार केलेले 2 प्रकारचे मध या ठिकाणी विक्रीसाठी आहेत आणि मधमाशी उत्पादनावर लोकांची जनजागृती व्हावी यासाठीचा हा स्टॉल आहे. संपूर्ण डिटेल माहिती आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आहे, जी आपण काल उद्घाटनाच्या वेळेस कव्हर केलेली होती. आता आपल्याकडे कोणते कोणते मध आहेत? सर, सगळ्यात प्रथम मी माहिती सांगतो की हा केंद्र शासनाच्या ज्या 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करायच्या, त्या अंतर्गत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आपण वेण्णाई कृषी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केलेली आहे. तर ह्याचं काम काय आहे की फक्त मधमाशी मध्ये काम करणं, शेतकऱ्यांना पॉलिनेशनसाठी मधमाशीच्या पेट्या देणं, मध उत्पन्न तयार करणं आणि लोकांना जो अवेअरनेस म्हणजे लोकांना जनजागृती जी कमी आहे मधमाशीची, तर हे आपण त्या शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत काम करतोय. हे आहे ते त्याच मधमाशी जे शेतकरी आहेत आपले त्यांच्या अंतर्गत आपण हा मध तयार केलेला आहे पेट्यांमधून. आणि हा आहे तो हा कोणता मध आहे? हा खैराचा आहे. खैरा म्हणजे खैर जे एक जंगली वनस्पती जे गुजरातमध्ये वगैरे जास्त त्याचं वाईल्डमध्ये हे तयार होतात. तर मधमाशीच्या पेट्या आपण तिथं मायग्रेशनला ठेवतो त्यावेळेस हा मध तयार होतो. ह्याचा उपयोग काय? ह्याचा उपयोग काय आहे की खैराचं म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतीनुसार वेगवेगळ्या मधाच्या गुणधर्म असतात. जसं वव्यापासून जर मध मिळाला असेल आपल्याला तर डायजेशनसाठी चांगला राहतो. मोहरीचा मध खाल्ला आपण तर स्किनसाठी चांगला असतो. जांभळ खाल्ला तर शुगर पेशंटसाठी चांगला. तसा हा खैरा आहे तो आपल्याला जखम लवकर भरून येण्यासाठी म्हणा. याची किंमत काय? हा सरासरी 300 रुपयाला अर्धा किलोचा. 300 रुपयाला अर्धा किलो. आणि हा दुसरा काय? हा आहे तो सूर्यफूल आहे. जे आपले अक्कलकोट सोलापूर त्या साईडला जे शेतकरी आहेत तर त्यांच्या इथं किंवा आपल्या सातारमध्ये जे सूर्यफुलाचे उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या इथं आपण हे पेट्या ठेवून हा सूर्यफुलाचा मध आपण एक्स्ट्रॅक्ट केला. याची किंमत किती आहे? हा सरासरी एकच रेंज आहे. रेंज सेमच रेंज आहे. फक्त लोकांना जनजागृती व्हावी आणि म्हणून लोकांना माहिती दोन फ्लेवर मिळावी म्हणून आपण ठेवलेले. वेगवेगळे ऍड केलेले. ओके. थँक्यू. हा कुठला मध आहे ते सांगा एक मिनिट. आणि सौरभित बोलतोय मी विचारतो. हा हा कोणता मध आहे? सर हा खैर प्रकाराचं मध आहे. बर. जे आपण खैराची झाडं असतात जंगलामध्ये तर त्याच्या पासून तयार. बरं, डायबिटीजच्या लोकांना काही प्रॉब्लेम नाही, उलट हा चांगला प्रॉब्लेम आहे. बर. साठी हा उत्तम प्रकारचा मध आहे. आणि लहान मुलांसाठी असेल किंवा अगदी म्हाताऱ्या माणसांसाठी पण वयस्कर वृद्धांसाठी पण चांगला मध आहे. ओके. आणि हा तो दुसरा कोणता आहे? दुसरा जो आहे तो सनफ्लॉवर सूर्यफुलाचा मध आहे. तो पण सर आपण टेस्ट करू. नको. सूर्यफुलाचा टेस्ट आहे. हा सूर्यफुलापासून तयार केलेला. येस सर. ओके. आपल्याला जर मध घ्यायचा असेल तर या ठिकाणी सरकारी संस्थेपासून तयार केलेलं मध आहे ज्याच्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता नाही आहे. बाहेरनं मध घेण्यापेक्षा अशा संस्थांकडनं जर मध घेतलात प्युरिटीची पूर्ण खात्री आहे. भीमथडी जत्रेमध्ये 25 तारखेपर्यंत हे उपलब्ध आहे. नक्की भेट द्या आणि या ठिकाणी आपल्या मुलांना घेऊन या की मध कसा तयार होतो हे संपूर्ण या ठिकाणी माहिती दिलेली आहे, माहिती दाखवलेली आहे. त्यामुळे मुलांच्याही ज्ञानात भर पडणार आहे. मित्रांनो, हा आणखीन एक स्टॉल आहे ज्या ठिकाणी आपल्याला अंजीर आणि अंजीरपासून तयार केलेले पदार्थ मिळणार आहेत. हे फ्रेश अंजीर आहे. कुठलं प्रोडक्ट आहे आणि काय आहे? खोरचं जगप्रसिद्ध अंजीर आहे. बर. हे पुन्हा रेड जाते. त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनवलेत. जामचे 4 फ्लेवर आहेत. त्याच्यामध्ये नवीन प्रोडक्ट बनवला आम्ही अंजीर मार्मालेड. एक मिनिट आधी पहिल्यांदा आपण फ्रेश अंजीर घेऊयात. खरेदी करण्यासाठी या ठिकाणी पूर्ण रेंज आहे. हे केवढ्याला पाकिट आहे? 80 रुपये. 80 रुपयाला पाकिट. ओके. आणि ह्याच्यापासून काय काय बाय प्रोडक्ट केले तुम्ही? त्याच्यामध्ये 4 फ्लेवर मध्ये जाम बनवलेत आपण. जाम तयार केलेले. ओके. हा. एकामध्ये केसर आहे, एकामध्ये हनी आहे. केसर, हनी, प्युअर आणि कार्डिमम. हे 4 प्रकार या अंजीरपासून तयार केलेले आहेत जे जाम आहे. आणि त्याच्यामध्ये न्यू प्रोडक्ट आहे अंजीर मार्मालेड. ह्याची प्राइस काय आहे? जामची 100 आणि याची 150. जामचे 100 आणि याचे 150. ओके. बरं, आता मला तुमचं नवीन प्रोडक्ट आहे ते दाखवा बरं. हे घ्या अंजीर मुरब्बा. त्याची टेस्ट घ्या. अंजीरचा मुरंबा हा यांचा नवीन प्रोडक्ट आहे. बाकीचे जाम तर आहेतच. हा केवढ्याला आहेत म्हटला? 150. 150 रुपयाला. ह्याच्यात साखर वापरली आहे का? काय वापरली? साखरयुक्त आहे. पण तुमचं अंजीरचं प्रोडक्शन तुमचं स्वतःच आहे. मित्रांनो, हा स्टॉल नंबर 22. फ्रेश अंजीर घ्या, जाम घ्या किंवा मुरंबा घ्या. आणि ह्या त्याप्रमाणे हे सुके अंजीर सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत. भेट द्या. भीमथडी जत्रा 25 तारखेपर्यंत हे उपलब्ध आहे.
मित्रांनो, या ठिकाणी हे स्वयंसिद्ध दालन आहे, ज्या ठिकाणी अनेक वस्तू खरेदीसाठी आहेत. मात्र आपण त्या ठिकाणी का आलेलो आहे तर या ठिकाणी चटणी, पापड, लोणची अशा वस्तू आपल्याला या ठिकाणी टेस्ट करायला मिळणार आहेत, खरेदी करण्यासाठी मिळणार आहेत. चला तर जाऊयात, काय काय आहे ते बघूयात. या ठिकाणी आपल्या योग्य काय आहे ते आपण बघूयात. आशीर्वाद आहे, भगवंत अगदी कमी पडू देणार नाही. आले भीमथडी जत्रेला, त्यांचा आनंद होऊ दे, भंडार भरू दे, जय जयकार घडू दे. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी, जय जयकार घडू दे. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. या ठिकाणी आपल्याला भीमथडी जत्रेमध्ये वासुदेव, नंदी बैल आणि आपले पोतराज यासारखे सर्व आपल्याला भेटणार आहे. त्यांची भेट घ्या, आशीर्वाद घ्या आणि दान पुण्य करा. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, या ठिकाणी भीमथडी जत्रा आणि भीमथडी जत्रेने आयोजित केलेलं भीमथडी फाउंडेशन यांचा जो स्टॉल आहे हा या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी त्यांचे सुद्धा विविध पदार्थ या ठिकाणी सेलसाठी, त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे, ते इतर लोकांकडनं तयार करून हे प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी सेलसाठी ठेवलेले. चला काय काय आहे ते बघूयात. मित्रांनो, हा भीमथडी फाउंडेशनचा जो स्टॉल आहे त्या स्टॉलवर आपण आलेलो आहोत. त्यांचे प्रोडक्ट जे काय काय आहेत ते आपण विचारणार आहोत. काय काय प्रोडक्ट त्या ठिकाणी सगळ्यात भारी आपला घरगुती काळा मसाला आहे. बर. जो रेग्युलर आपण मसाला वापरतो त्यापेक्षा थोडा युनिक आहे. जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांना हा मसाला खूप चांगला आहे. ओके. नॉनव्हेजला जे तडका पाहिजे असतो ज्या लोकांना त्यासाठी हा मसाला आहे. टेस्ट पण करू शकता तुम्ही. तिखट नाही ना? खूप कमी तिखट आहे. खूप कमी आहे. बर. हा नॉर्मल एक जस्ट टेस्ट करून बघा. खूप तिखट आहे त्यामुळे मी हा नॉनव्हेज साठी, हा मटन साठी, हा चिकन स्पेशल चिकन मसाला आहे आपला. हा जास्त नको घ्यायला. बर. हे रेडी टू इट आहे. रेडी टू जे नॉनव्हेज करायचंय, मटन घ्यायचं, हे घ्यायचं, मसाला टाकायचा, आपलं वाटण टाकायचं. वाटण काय टाकायचं? कांदा कांदा लसूण लसूण वगैरे. जो नेहमी जे चिकन मटनला करतो आपण, अंडा करीला वगैरे, तेच वापरून तुम्ही करू शकता. हे रेडी टू कुक थालीपीठ आहे. थालीपीठ भाजणी पीठ आहे. बर. आपलं जसं थालीपीठ पाहिजे, ज्या ह्याच्या पाहिजे रेसिपीमध्ये, तसं तुम्ही डेव्हलप करू शकता. कांदा पाहिजे, कांदा टाकू शकता. मिक्स लहान मुलांसाठी पौष्टिक थालीपीठ आहे. आणि विदिन 10 मिनिट्स मध्ये तयार होणार आहे. बर. त्याच प्रकारे आपण नवीन केलेलं आहे ते इडली प्रीमिक्स आहे. बर. रागी इडली प्रीमिक्स आहे स्पेशल आपलं. हा. हे मिक्स करायचं पाण्यामध्ये 10-15 मिनिटं फॉर्मेट करत ठेवायचं, नंतर तुम्ही वापरू शकता. ओके. सगळ्यात भारी म्हणजे जे आत्ताच हानिकारक आहे, म्हणजे पास्ता खातो आपण, त्या पास्ताला आपण वेगळं करण्यासाठी हे रागी मायक्रोनी बनवले आपण. बर. नाचणीपासून पास्ता हा. अच्छा, नाचणीचा पास्ता. मित्रांनो, मैद्याचा पास्ता खाण्यापेक्षा हा नाचणीचा पास्ता कधीही आरोग्याला चांगला आहे. बरं, हे सगळे प्रोडक्ट आम्हाला कुठे मिळतील? पुण्यात कुठे मिळतील? पुण्यात तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन. तुमचा कस्टमर केअर नंबर आहे, त्याला तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला घरपोच तुम्हाला सर्व मटेरियल मिळेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून एक वेगळं आहे, हे आपलं राजगिरा कुकीज आहे. ओके. हे उपासाला चालतं. हां. हे त्याचबरोबर राळ्यापासून केलेलं आहे. राळं हे शुगरसाठी उत्तम असं मिलेट्स आहे. ओके. त्या लोकांचं ज्याच्यात ग्लुटेनचं प्रमाण कमी आहे त्यामुळे राळं सर्वात भारी. हे रागी नाचणीपासून बिस्किट बनवलेलं आहे. ओके. हे बगरचं बिस्किट आहे. वरई पास्ता तयार केलेला. ओके. आणि हे ओट्स पासून कुकीज आहे. असे आपले जवळपास 5 प्रकारचे बिस्किट आहेत. हे फॉक्सटेल लाडू आहेत. मित्रांनो, हे वेगवेगळ्या धान्यांपासून जे मिलेट्सचे धान्य, भरड धान्य आहे त्याच्यापासून तयार केलेले बिस्किट आहेत, जे आरोग्याला चांगले आहेत. आणि भीमथडी फाउंडेशनचं एक नवीन प्रोडक्ट आपल्याला यावेळेस आपण बघायला मिळत आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक वेगळा पदार्थ दाखवतो, लापशी. ओके. हे राजगिरी फॉक्सटेल लाडू आहेत. हे रागी लाडू आहेत. त्याचबरोबर तुम्हाला वेगळं दाखवतो, या साईडला जो आपण थोडंसं नाचणीचे क्रीम रोल. जनरली आपण मैद्याचे क्रीम रोल खातो. बरोबर. हे प्युअर नाचणीपासून बनवलेले क्रीम रोल आहे. तुम्ही टेस्ट करू शकता. हे नाचणी म्हणजे शुगर, तुम्ही ज्या लोकांना शुगर आहे ते खाऊ शकतात. त्याला कुठलाही तुम्हाला आपल्या क्रीमचा काय फरक नाही पडणार? काहीच नाही पडत. पण नाचणी प्युअर. ओके. लहान मुलांना आपण नाचणी सत्व वगैरे देतो. हे नाचणी क्रीम रोल आहे. त्याचबरोबर तुम्हाला दाखवलं तसं हे फॉक्सटेलचा लाडू आहे. राळ्यापासून लाडू बनवलेला आहे. हा लाड्याचा लाडू आहे अख्खा. तुम्ही टेस्ट करू शकता. पूर्णपणे शुगर कंट्रोल. म्हणजे ह्याची राळ्याची भाकरी चांगली होती, राळ्याचा पुलाव चांगला होतो, लापशी चांगली होती. त्याचबरोबर हे नाचणीचं बिस्किट आहे, कुकीज म्हणतो आपण. मित्रांनो, खरंच खूप छान छान फ्लेवर आहेत, खूप छान टेस्ट आहे.
म्हणजे आता हे इथं एक एक पदार्थ जर खाल्ला रागी कुकीज आहे, तर नक्कीच हेल्दी पोट कुकीज भरणार आहे आहे. संपूर्ण. हे कुकीज लहान मुलांना जर आपण देणार असाल तर आणि सिनियर सिटीजनला नक्की द्या, कुठलाही त्रास होणार नाही. देणे बगरचं बिस्किट आहे, उपासाला चालणार. वरईपासून तयार केलेलं उपासाला चालणारं बिस्किट. ओके. पंचवीस तारखेपर्यंत स्टॉल आहे. हे सगळे पदार्थ 25 तारखेपर्यंत आपल्याला अवेलेबल आहेत. ओट्स कुकीज हे आणखीन एक कुकीज आहे ओट्सपासून तयार केलेलं. नक्की खरेदी करायला. खूप हेल्दी, खूप छान आणि आपल्या धान्यांपासून तयार केलेले सगळे पदार्थ आहेत. पारंपरिक धान्य ते. आणि ह्यांची कॉस्ट कशी आहे? हे 60 रुपयाला आहे, रिजनेबल कॉस्ट मध्ये. लोकांना परवडेल असेल. आजच्या जत्रेनिमित्त काही डिस्काउंट आहे का? काय नाही, आपलं रेग्युलर जे रेग्युलर कॉस्ट आहे आम्हाला रिजनेबल रेट मध्ये दाखवलेलं आहे खूप. आणि त्याचबरोबर अजूनही इकडं आहे एक, हे संपूर्ण मिलेट्स आहेत. ओके. एक मिनिट. मिलेट्स मध्ये काय आता इथे? हे बगर आहे. हां, हे बगर ज्या लोकांना भरड आहे घरी नेऊन तुम्ही करू शकता. ओके. हे हिरवा सामा, त्याला ब्राऊन टॉप मिलेट म्हणतो आपण. ओके. त्यानंतर हे जर तुम्हाला राळं म्हणाल होतं, हे राळ्याचा रवा आहे. बर. हे अख्खं राळ आहे आणि हे राळ्याचा रवा आहे. ओके. ह्या राळ्यापासून तुम्ही भाकरी करू शकता, पुलाव. ह्याचा बरड केला तर त्याची लापशी होती. तुम्हाला लापशीची टेस्ट देतो. ओके. हे लापशी आहे. गुळाची आहे, ज्या लोकांना शुगर त्याने खाऊ शकतात ते. हे प्युअर तुपात बनवलेलं आहे. आणि म्हणजे ह्याचा पुलाव करू शकता तुम्ही. सेम भातासारखी रेसिपी आपली. एक नंबर आहे. एक नंबर आहे. राजलक्ष्मी गृह उद्योग यांच्यातर्फे या ठिकाणी काही प्रोडक्ट आहेत. ताई आधी नाव सांगा आणि काय काय प्रोडक्ट आहेत? नमस्कार, माझं नाव मनीषा विरूर. माझ्याकडे नाचणी सत्वाचे लाडू आहेत. त्यात 2-3 प्रकार आहेत. एक नो ॲडेड शुगर, हा डायबिटीज पेशंटला पण चालतो. एक रेग्युलर लाडू आणि एक चॉकलेट फ्लेवर. या दोघं लाडूमध्ये काजू, बदाम, खारीक, डिंक आणि साजूक तुपात हे केलेले लाडू आहे. यामध्ये अजिबात साखर घातली जात नाही. यामध्ये थोडी साखर घातली जाते. आणि हा लहान मुलांसाठी म्हणून एक चॉकलेट फ्लेवर केला आहे. माझा पूर्ण भारतभर मी कुरिअर करते. महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र सगळीकडे माझे कुरिअर जातात. कोणत्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायला पाहिजे? कॉन्टॅक्ट करायसाठी नंबर आहे माझा 8600805201. ओके. नमस्कार. सॅम्पलला काय आहे आपल्याकडे? सॅम्पलला विदाऊट शुगर पण आहे सर, नो शुगर पण आहे, सगळेच आहेत. सॅम्पलला विदाऊट. हा काय आहे? हा विदाऊट शुगर लाडू आहे. विदाऊट शुगर लाडू. यात अजिबात साखर नाही. यात ड्राय डेट्स पावडर टाकली. हा गोड कसं काय? खारीक पावडर टाकून गोड केलेला. ओके. आणि हा विथ शुगर. यात थोडी साखर घालतो 7 ग्रॅम. किंमत काय? हा 325ला अर्धा किलो, हा 275ला अर्धा किलो. साखर नसल्यामुळे किंमत कमी. साखर नसल्यामुळे किंमत जास्त, कारण यामध्ये खारीक पावडर जास्त असते. मित्रांनो, तुम्हाला जर घ्यायचे असतील नक्की स्टॉल नंबर 74ला भेट द्या. धन्यवाद. मित्रांनो, या ठिकाणी आणखीन एक आलेकर बाजार आमटी हा एक नवीन प्रकार आपल्याला या ठिकाणी आहे. आणि ही मसाला आहे. काय प्रकार आहे? हे मिक्स डाळींपासून बनवलेली आमटी आहे. जशी नॉनव्हेजला टेस्ट आहे तशी या प्युअर व्हेजमध्ये रस्सा एकदम आहे, जो आपण काला करून भाकरी चपाती कुस्करून खाऊ शकतो. रेडी टू कुक मध्ये आहे. त्यामध्ये फक्त पाणी ऍड करायचं आहे आणि गरम करायचं आहे, बस. ह्याच्या पाण्याचं प्रमाण आणि हे सगळं दिलेलं आहे का? हो. आणि कशी लागते आमटी? या ठिकाणी ही आमटी तयार आहे, जी आपल्याला टेस्टसाठी आपण घेऊयात. ते बाहेर आहेत, त्यांना पण द्या, ते त्यांना मागतात आहे. पुरणपोळीची आमटी आहे त्या अशा पद्धतीचा थोडा सिमिलर त्या. जवळजवळ टेस्ट आहे, पण पुरणपोळीला आपण एक डाळ वापरतो. हो, हे मिक्स डाळींपासून, सगळ्या मिक्स डाळींपासून तयार केले. आणि जेणेकरून ह्याच्यात सगळ्या डाळी असल्यामुळे प्रोटीन सोर्स पण भरपूर आहे आणि डायजेशनसाठी प्रॉपर. आणि मसाला हा फक्त त्याच्यामध्ये मिक्स करायचा पाण्यात, बस पाणी. झणझणीत आहे, एक नंबर आहे. पुरणाची आमटी बरोबरच ही आमटी ट्राय करा, नक्कीच मजा येईल, कारण की सगळ्या डाळी मिक्स आहेत. नमस्कार, माझं नाव सारिका गिरीश कुलणे. माझ्या स्टॉलचं नाव गुरुकृपा मसाले गृहोद्योग आहे. आपल्या स्टॉलवर काय काय आहे?
सर्व प्रकारचे मसाले 28 प्रकारचे मसाले आहेत, 5 बर. प्रकारचे चटण्या आहेत, लाकडी घाण्याचं तेल आहे, आपलं स्वतःचं ब्रँड आहे लाकडी बर घाणं. लाकडी घाण्या तुम्ही स्वतः आपला स्वतःच लाकडी हो, घाण्या. बर आता हे मसाल्यांमध्ये काय काय आहे? चटणी, हा स्पेशल काळा मसाला आहे आपला. ओके, उखळ्यातली शेंगदाणा चटणी आहे. उकळांमध्ये तयार केलेली, हो, मसाल्यांमध्ये नाही, आपल्या मिक्सरमध्ये नाही केली. नाही नाही हे बघा. आणि याचं वैशिष्ट्य काय आणि कसं आहे आम्ही किंमत? किंमत 300 रुपये किलो आहे, किलो नाही दिली तर. आणि खलबत्त्यातली कुठली आली लसूण आणि हे निवडून व्यवस्थित केलेलं आहे. बरं. तुम्ही एकदा टेस्ट करा ना. आणि तुम्हाला लक्षात येईल. याच्या एक्झिबिशनसाठी काही डिस्काउंट आहे का? का 300 रुपयेच रेट आहे? नाही असं 300 रुपयेच रेट आहे आपला. बरं. आणखीन काय काय आहे आपल्याकडं? आपले हे बिर्याणी मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे, आपले हे सगळे कांड यंत्रावरचे मसाले. बर लाकडी घाण्याचं तेल पण आहे आपलं. हे बघा हे कोणतं तेल आहे? खोबऱ्याचं तेल. खोबऱ्याचं तेल. हो. म्हणजे आपण फूडसाठी स्वयंपाकासाठी वापरतो. स्वयंपाकासाठी वापरू शकतो. तेलांसाठी केसांसाठी पण चांगलं आहे, मॉलीसाठी पण चांगलं आहे, एकदम प्युअर आहे ते. ओके. आणि पुण्यामध्ये कुठे अवेलेबल आहे? आपलं हे वारज्याला. वारजेमध्ये. आणि तसं जर कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला ह्यावर. सांगा कॉन्टॅक्ट नंबर. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 899959287110. मग जर कॉल केला तर तिथं मिळेल का घरपोच मिळतात? आम्ही होम डिलिव्हरी पण देतो, पण 1000 रुपयाच्या पुढची पुढची खरेदी असेल तर पुण्यातल्या पुण्यात सगळीकडे 1000 पेक्षा जास्त तुम्ही जर मटेरियल मागवलं तर तुम्हाला घरपोच मिळेल. पण ह्या एक्झिबिशनमध्ये जर आलात तर तुम्हाला टेस्ट करता येईल, फ्लेवर बघता येईल आणि खरेदी करता येईल. धन्यवाद. मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो आहोत शुभ्रा महिला बचत गट आंबेगाव. आपल्याकडे काय काय पदार्थ आहेत? माझं नाव प्रिया यादव. आमचा शुभ्रा महिला बचत गट आहे. आमच्याकडे भाजणी चकली, मसाला पुरी आणि सगळे साजूक तुपातले 5 प्रकारचे लाडू. आत्ता आम्ही त्याचा स्टॉल लावलेला आहे इथे. लाडूमध्ये काय काय आहे? लाडूमध्ये डिंक लाडू आहे, शेंगदाणा लाडू, मेथी लाडू, नाचणी लाडू आणि ड्रायफ्रूट डिंक लाडू. बरं. याच्यामध्ये काय वापरलंय? साखर, गूळ काय? नाचणी लाडूमध्ये फक्त साखर आहे. मेथी लाडू म्हणजे बाकी 4 लाडूंमध्ये गूळ आहे, तो पण ऑर्गॅनिक गूळ आहे. आणि आमची स्पेशालिटी आहे ड्रायफ्रूट आणि मेथी लाडूमध्ये. आणि काय किंमत आहे त्याची? त्याची 900 रुपये किलो लाडू आहेत हे. ओके. मेथी लाडू आणि ड्रायफ्रूट लाडू. धन्यवाद. छत्र महिला मंडल है. अच्छा. आम्ही तेलंगाना निजामाबाद डिस्ट्रिक्ट वर्णी मंडल में आले हैं. ओके. आमचं पशी ये तिरुपति लड्डू फ्लेवर है इसमें. हाँ. ये बूंदी लड्डू. ओके. खाजा है. हाँ. ये गोरमिटिलू, बेल्लंग गोरमिटिलू, चक्कर गोरमिटिलू, बूंदी अच्छू इधर है. क्या है? चक्कलू बोलो तो इसमें क्या रहता है? स्नैक्स में रहेगा. स्नॅक्स चाय मध्ये भी खाऊ सकते. अजून लय आयटम बनवायला आहे, उद्या येते. आता लाईव्ह गरम आहे. लाईव्ह मध्ये बनवलेलं अच्छा, तिकडे बनवून इकडे आणताय? इकडे आणताय. तेलंगणाच्या तुम्हाला जर फ्लेवर टेस्ट करायचा असेल तर त्या टेस्टसाठी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. गरम पदार्थ आहे. आणखीन काय? ये बूंदी चिक्की, बुंदी अच्छू, चिक्की. स्वीट आयटम आहे. स्वीट आयटम. क्रिस्पी अजून खारा आहे, ते उद्या येणार आहे. आरसेलू. किंमत काय? हे काय आहे? केजी 400. हे काय? बेल्लम गोरमिटी. हे शंकरपाळी म्हणतात. शंकरपाळी गव्वालू. मित्रांनो तेलंगणाचे जे लोक आहेत ते जर आपल्या पुण्यामध्ये असतील तर त्यांच्या इथले पदार्थ या ठिकाणी आहेतच, परंतु आपल्या लोकांनी सुद्धा एक वेगळा फ्लेवर, वेगळी टेस्ट करायला हरकत नाही. खूप चांगली टेस्ट आहे. आपण महाराष्ट्रीयन पदार्थ तर नेहमीच खातो, चकली खातो, पापडी खातो, सगळं खातो, परंतु ही तेलंगणा ची स्पेशल वेगळी पापडी आहे. ट्राय करायला नक्कीच स्टॉलवर या. अजून गरम. आणि आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी शेंगदाणा चटणी आहे, फरसाण आहे आणि कुंदा. काय काय आपल्याकडे ते सांगू शकता? आपल्याकडे मेन म्हणजे सोलापूरची शेंगा चटणी आहे. हां. आणि मक्याचा चिवडा
जो आपला स्पेशल आहे ती सोलापूर चटणी आणि हा आपल्या मक्याचा स्पेशल चिवडा आहे बर जे आपलं युनिक प्रोडक्ट आहे बर हे कसं आहे 150ला अर्धा किलोचं आहे ते आणि शेंगा चटणी पण ही आपली सोलापुरी एकदम स्पेशल तुम्ही टेस्ट करा आणि आपला आणि हे सोलापूरचे आपले स्पेशल कडक भाकरी ज्वारीच्या आहेत ज्वारी आणि बाजरीच्या पण आहेत. बरं प्रोडक्शन कुठलं आहे? प्रोडक्शन सोलापूरचं सोलापूरमध्ये पुणे सोलापूर हायवेला जयशंकर भरपूर जुनं असं हॉटेल आहे सगळे. आणि हा मेन आपला कुंदा जो आपण फ्रेश हा इथेच बनवतो खव्यापासून बनतो. हा कसा? हा 150 रुपये ताजा आपण गरम आहे तुम्ही बघितलं. मित्रांनो हे सोलापूरचे प्रोडक्ट आहे. सोलापूरची चटणी, मक्याचा मसाला, कुंदा आणि सोलापूरची ज्वारीची आणि बाजरीची भाकरी केवढ्याला असते? भाकरी 60 रुपयाला 5 भाकरी असते. सोलापुरात जायची गरज नाही. पुण्यात भीमथडी जत्रेमध्ये 25 तारखेपर्यंत तुम्हाला हे मिळणार आहे. 170 स्टॉल नंबर 170 स्टॉल नंबर जो आहे यांचा. या ठिकाणी या आणि होम डिलिव्हरी सुद्धा. आणि जर तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. किती अमाऊंटपर्यंत? 300च्या पुढे कोणताही. धन्यवाद. नाव काय? दर्शन. मित्रांनो हा दर्शन आपल्या सोलापूरला राहणार आहे आणि आपल्या खादाड भांडे चॅनलचा सबस्क्रायबर आहे. या स्टॉलवर आपली भेट झाली. धन्यवाद. आता तुमच्या स्टॉलची सुद्धा माहिती त्या चॅनलवर येणार आणि तुम्ही सगळेजण त्या चॅनलला दिसणार आहात. थँक्यू. नगरचा जो होता ना नाश्त्याचा स्टॉल सगळ्यात तो व्हिडिओ बघितला तो खूप व्हायरल झाला. ओके. मित्रांनो हा पनीरवाला एक स्टॉल आहे. या ठिकाणी वेगवेगळे फ्लेवर आपल्याला अवेलेबल आहेत, मिळणार आहेत. काय काय पदार्थ आहेत त्यांच्याकडं ते आता बघणार होतो. आणि या स्टॉलवरची जी गर्दी आहे ही गर्दी आपण बघतो किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मटेरियल खरेदी करण्यासाठी. सर बाजू अवघडलाय का? वजन काटा बघायला लागेल तिथं गाडीमध्ये. थोडंसं काउंटर नीट कराय. एक कलाकंद काढे. हे घ्या ठेवा माझा. नमस्ते, माझं नाव प्रतीक्षित अविनाश माळवतकर. आमचं पिंपरी सांडस म्हणून गाव आहे वाघोलीजवळ. तिथले लोकल दूध गोळा करून थोडी हातव्याची दूध आहेत ही सगळी गोळा करून आम्ही वेगवेगळे दुधाचे प्रोडक्ट्स बनवतो. आमचं पनीरवाला हे ब्रँड नेम आहे. त्याच्या खाली आम्ही मेजर पनीर, विविध प्रकारची चीज, तूप आणि वेगवेगळे डेअरी प्रोडक्ट्स श्रीखंड, आम्रखंड, लोणी, बासुंदी वगैरे बनवतो. आणि ही खासियत अशी की आम्ही सगळे प्रोडक्ट्स फ्रेश डिलिव्हर करतो. ओके. फ्रेश देतो. त्याच्यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही, रंग नाही, कुठले आर्टिफिशियल फ्लेवर्स नाही आहेत. ओके. आता इथं काय काय आहे? इथं आमच्याकडं खाण्यासाठी गोड कलाकंद आहे, खरवस आहे गुळा साखरेचा, त्यानंतर ग्रॅनोला बार आहेत. हा कलाकंद आहे. कलाकंद साखरेचा पासून बनवलेला आहे. गाईच्या दुधातला कलाकंद. हा कसा किलो आहे? हा 720 रुपये किलो आहे. 180ला पाव किलो. ओके. हे काय? हा खरवस आहे. बर. गुळापासून बनवलेला आहे. म्हशीच्या दुधातला खरवस, प्युअरली मिल्क बेस खरवस आहे. हा कसा आहे? हा 100 रुपयाला एक पाव किलोचा डबा आहे. ओके. आणखीन त्यानंतर आमच्याकडं ग्रॅनोला बार आहेत. ग्रॅनोला बार म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, ओट्स आणि डार्क चॉकलेटपासून बनवलेलं एक भाकरी, पण नवीन मॉडर्न स्टाईलची भाकरी. ही केवढ्याला आहे? वजनानुसार आहे. साधारणतः एक 25 ते 50 रुपयाच्या मध्ये पडते. बरं. आणि हे कसं? हे 120ला 100 ग्राम. आणि हे नुसतं डायरेक्ट खायचं? डायरेक्ट खायचं. आणि गोड आहे? इन्स्टंट एनर्जी. गोड आहे. साखर ऍड नाही केलेली. मेन डार्क चॉकलेट मधली साखर असते ती. ओके. वेगळा फ्लेवर आहे, वेगळी टेस्ट आहे, वेगळा काहीतरी इनिशिएटिव्ह आहे. हा केवढ्याला म्हणला तसं वजनानुसार? 120ला 100 ग्राम. आणि हा किती असेल म्हणजे? हा 35 रुपयांचा. 35 रुपयाचा असेल.
मित्रांनो, या टाईपच्या स्टॉलवर जी गर्दी तुम्ही बघताय, भरपूर खरेदी आहे, कारण की ताजं मटेरियल या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. काही प्रोडक्ट इथं तयार केले जातात आणि विकले जातात. हे तूप केवढ्याला आहे? हे 890 रुपयाची 1 लिटरची बॉटल आहे. 890 रुपये म्हणजे गायचं का म्हशीचं? गायचं, प्युअर गायचं तूप आहे. ओके. आपल्याकडे स्ट्रॉबेरी बासुंदी आहे, सीताफळ बासुंदी आहे आणि प्लेन बासुंदी आहे. बरं, आता काय देतोय? सध्या फक्त प्लेन बासुंदी आहे आणि ती पण गरमागरम आलेली आहे. अच्छा, हे पाहू शकता तुम्ही, एकदम गरमागरम बासुंदी आलेली आहे. ओके. बासुंदी खूप घट्ट आहे आणि पूर्ण दुधापासून बनलेली आहे. बरं, कसा कप आहे? हा कप आहे 40 रुपयाला फक्त. 40 रुपयाला एक कप? एक कप फक्त 40 रुपये. ओके, ठीक आहे, एक कप देतो तुम्हाला. गरमागरम कप बासुंदी एकदम छान. चाळीस आले तुमचे आले. याच्यात साखर मिक्स आहे का गुळ आहे? साखर मिक्स. साखर मिश्रित. गरम गरम आहे ते. आणि आता अशा गरम गरम मिळणार रोज नाही, आता फक्त आम्हाला मिक्स करायची होती ॲक्च्युली. पण आता उद्यापासून प्रोडक्शनला आम्ही थंड करू, कारण त्याच्यात जेव्हा आम्ही सीताफळ वगैरे टाकतो ना, त्यानंतर त्याची टेस्ट गार झाल्यानंतर टाकतात, घट्ट होते. ओके, म्हणजे आता तो फ्लेवर ॲड नाही आहे. तो फ्लेवर ॲड नाही, त्याच्यामुळे ही प्लेन बासुंदी गरम भेटली. फ्लेवर ॲड झाल्यानंतर ती थंड. सीताफळ बासुंदी केवढ्याला आहे? ती 60-50 रुपयाला. 50 रुपये. आणि दुसरी स्ट्रॉबेरी ती 60 रुपयाला. 60 रुपये. गरम गरम आज आम्हाला मिळालेली आहे. आणि तुम्हाला रेग्युलर जर घ्यायची असेल तर या पनीरवाल्याच्या स्टॉलवर या आणि बासुंदी खाण्याचा आनंद नक्कीच लुटा. साखर आहे. आता हे काय आहे आपल्या इथं? हे वेगवेगळ्या प्रकारचे गाईच्या, त्याच्यानंतर शेळीच्या दुधाचे चीज आहेत. हे चेडर चीज आहे. हे गाईच्या दुधाचं आहे. हे पेपर. ओके. हे पेपर चीज आहे. त्याच्यामध्ये काळी मिरी वापरली जाते चीज बनवताना. हे मसाला चीज आहे. त्याच्यामध्ये आपले इंडियन स्पायसेस प्लस आपलं जे रेग्युलर चीज आहे, प्रोसेस चीज, त्याच्यापासून बनतं. याच्यात बाकी काय ॲड करायची गरज नाही? याच्यात काही नाही. तुम्ही तुमच्या पिझ्झा, पास्ता, ब्रेड ऑमलेट त्याच्यामध्ये वापरू शकता. पराठे बनवू शकता छान. कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाही, कुठलाही रंग नाही. किंमत सांगा. हे 220ला 100 ग्रॅम आहे. 220ला 100 ग्रॅम. ओके. 120ला 100 ग्रॅम. 100ला 100 ग्रॅम. त्याच्यानंतर एक फेटा चीज आहे. ओके. खास गोट मिल्क पासून, म्हणजे शेळीच्या दुधापासून बनवलं जातं. शेळीच्या दुधापासून तयार केले. शेळीच्या दुधापासून बनवलेलं चीज आहे. आणि ह्याची कॉस्ट काय? हे 160ला 100 ग्रॅम आहे. पनीरवाला नाव आहे. चीज भरपूर आहे. बाकीचे दुग्धजन्य पदार्थ भरपूर आहेत. स्वतःचं प्रोडक्शन आहे. 25 तारखेपर्यंत आपल्याला अवेलेबल आहे. त्यामुळं ते सगळे खरेदी करायचे असेल तर स्टॉल नंबर 150-151 150 आणि 151 पनीरवाला नक्की भेट द्या. नक्की फ्लेवर तुम्हाला आवडते. ज्यादातर आपण कवठावरती काम करतोय. कवठाची बर्फी तयार केली आपण. गुळ, सेंद्रिय गुळ वापरून कवठाची बर्फी तयार केलेली. ओके. आपलं पॅकेट आहे आपलं. ओके. केवढ्याला आहे? 125 रुपयाला. किती आहे? हे 200 ग्रॅमचं पॅकेट. 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. आणि कवठाचं लोणचं सुद्धा तयार केले. हे टेस्ट आहे, टेस्टी आहे. हे कवठाचं लोणचं तयार केले. लोणचंच आहे. सॅम्पलसाठी आहे. कवठाची बर्फी, लोणचं कवठापासून तयार केलेले 2 वस्तू आपल्याकडे आहेत. लोणचं केवढ्याला आहे? हे लोणचं 150 रुपयाला. बर्फी आणि लोणचं. ओके. आणि हे मोरावळा आहे. ओके. हे राई आवळा, देशी आवळा, त्याचं मोरावळा तयार केला आहे. सॅम्पल याचं आहे. सॅम्पल आहे त्याचं. बघू. हे देशी आवळा लहान छोटासा असतो. छोटा आवळा असतो त्याचा. ओके. त्याच्यापासून तयार केलेला मोरांबा. हा केवढ्याला आहे? हा 100 रुपये. आणि ओल्या नारळाची बर्फी तयार केली. कवठाचे पदार्थ म्हणजे कवठाची लोणची, कवठाचं सरबत, कवठाचं जाम आणि ओल्या नारळाची बर्फी. कवठाची बर्फी. कवठाची बर्फी असे सर्व पदार्थ आहेत. स्टॉलवर गर्दी आहे. 25 तारखेपर्यंत नक्की या आणि खरेदी करा. नमस्कार, मी मंजुषा गायकवाड, माईंची मानसकन्या सिंधुताई सपकाळ. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, त्या थोर समाजसेविका होत्या. आज आपण आमच्या सर्व मुलींनी मिळून हा गोरसपाक पदार्थ आहे
गोरसपाक पदार्थ तयार केल्या, काही कुकीज आहेत त्या वेगळ्या आणि प्युअर व्हेज आणि एकदम 100% विदाउट केमिकल आहेत. काय कॉस्टिंग काय याची? याची नान केटची आहे ती 250 रुपये अर्धा किलो आहे. हे मिक्स फ्लेवर सगळे ते 300 रुपये आणि हा गोरसपाक आहे पाव किलो 150 रुपये, असा अर्धा किलो 300चा घेऊ शकता. आणि टेस्ट पण एकदम उत्तम आहे, याची तुम्ही टेस्ट पण करून पहा सर. आणि आपल्याला जर काही ऑर्डर लागली तर आपण कॉन्टॅक्ट ऑर्डर देऊ शकता. आपल्याला याचं कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपण पॅकिंगवर दिलेलं आहे. आपण नंबर सांगा. आपला नंबर आहे 98 22 86 78 12. ओके, ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. पुण्यात कुठे मिळेल? पुण्यात पुरंदर तालुका ममता बाल सदनमध्ये आणि मांजरीमध्ये सन्मती बाल निकेतन. ऑनलाईन जर मागवायचं असेल तर क्वांटिटी किती द्यायला पाहिजे? कमीत कमी 5 किलोच्या जवळपास लोकांना ऑनलाईन. हा म्हणजे तेवढ्या एरियामध्ये किंवा तुम्ही जसं ऑर्डर दिला तरी आपण तयार करून देऊ शकतो. आणि हे विदाऊट केमिकल आहे, लोकांपर्यंत हा पोहोचायचा आमचा रास आहे. ह्या निमित्ताने आपली संस्थाही उभा राहायचा प्रयत्न करते, तर तुम्ही नक्कीच आम्हाला मदत कराल अशी आशा आहे. मित्रांनो, सिंधुताईंचं कार्य तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सिंधुताईंनी जे त्यांचं विश्व निर्माण केलेलं होतं, त्या विश्वांमधलं ह्या काही मुली आहेत जे स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट आपल्या समोर घेऊन आलेले आहेत. हे आपल्या जर आपल्याला खरेदी करायची असेल त्या सर्व सिंधुताई सपकाळांच्या ग्रुपच्या त्या संस्थेतले सगळे चिल्लीपिल्ली आहेत. सिंधुताईंची भेट आमची बराच वेळा झालेली आहे, त्यामुळे त्यांचं कार्य आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. आणि हा त्यांचा स्टॉल आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर जो मागाशी दिलेला आहे त्याच्यावर फोन करा, क्वांटिटीनुसार माल मागवू शकता आणि अशा पद्धतीने या संस्थेला आपल्याकडनं सुद्धा काही मदत होणार आहे. धन्यवाद. चिप्स आहे, गाजर चिप्स आहे, बीटू चिप्स आहे, रोस्टेड आहे, 0% ऑइल 0% मैदा. हे घे ज्वारी 70% ज्वारी 30% मूग दाल, 0% ऑइल 0% मैदा. हा डाएट चुडा हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी हेल्थ कॉन्शियस नमकीन एकदम मस्त आहे. बीटरूट आहे, मूग दाल उडदाल चिप्स आहे, त्याला गाजर बीटरूटचा ज्यूस दिलेला आहे. हे मल्टीग्रेन मूग दाल उडदाल चना डाळ रागी 0% ऑइल 0% मैदा. पाणीपुरी मूग दाल उडदाल चिप्स आहे, त्याला पाणीपुरीचा फ्लेवर दिला आहे. चवीबरोबर आरोग्य. आमचे फेमस हिंग चना, हिंग जिरे का तडका, अंग फडका, मस्त आयटम आहे. टेक हेल्दी वाईट. हे 7 सीड्स, ह्यामध्ये चना जोर आहे, मूग जोर आहे, सगळे जोर जोर आयटम आहे. नास्ती चिवडा 70% नास्ती 30% मूग दाल, चवीबरोबर आरोग्य. हे आमचे आहे चीज बटर चकली, मूग दाल लोडेड स्टिक्स आहे, त्याला चीज बटरचा फ्लेवर दिला आहे. ही आमची गावाकडची वेळ कॅल्शियम बुस्टर राईस पॉप फुल्ली लोडेड कॅल्शियम, टेक हेल्दी वाईट. हे आमचे मेथीदाणा मूग दाल, मेथीदाणा कंट्रोलिंग ब्लड शुगर प्रोव्हाइडिंग एनर्जी, टेक हेल्दी वाईट. हे आमचे चोको बाईट्स एकदम लाईट, खाऊ लाईट जिओ लाईट, टेक हेल्दी वाईट. हे आमचे ओरिओ बाईट एकदम लाईट, खाऊ लाईट जिओ लाईट, टेक हेल्दी वाईट. हे नास्ती चिप्स 70% नास्ती 30% मूग दाल, चवीबरोबर आरोग्य. हे आमचे सोया कटोरी पॉपकॉर्न डक्कर, काम करत होता, पिक्चर बघत होता, सिरियल बघत होता, कुकिंग करत होता, अभ्यास करत होता, मस्त आयटम आहे. टेक हेल्दी वाईट्स, मस्त आयटम आहे. एवढे व्हरायटी आहे या ठिकाणी आणि चकण्यासाठी तर एक नंबर आहे. घरच्यांना लोकांनी सुद्धा सर गावाकडची वेळ भेळ आमची कांदा लिहून तुमचा कॅल्शियम बुस्टर भेळ राईस पॉप फुल्ली लोडेड कॅल्शियम, टेक हेल्दी बाईट्स, मस्त आयटम आहे. सासूवाडीची आठवण, महिलांसाठी माहेरची आठवण. ज्वारी चिप्स 70% ज्वारी 30% मूग दाल, टेक हेल्दी बाईट्स. किंमत त्याची आहे सर? हे आहे 60 रुपयाचे 200 ग्राम आहे. हे आहे 90 रुपयाचे 200 ग्राम आहे. हे 90 रुपयाचे 200 ग्राम सगळ्यांना परवडणारे आहे सर. आपले जे चिप्स कुठल्या आयटम मध्ये माहिती नाही, पामोल नाहीये, चवी बरोबर आरोग्य, टेक हेल्दी बाईट्स. मित्रांनो, अशा पद्धतीने भीमथडी जत्रेमधला पहिला एपिसोड जो आहे म्हणजे तो फूड सेक्शन मधला आहे. फूड सेक्शन नाही, ज्या ठिकाणी सर्व खरेदी करण्यासाठी आहे. लोणचे, पापड, चटणी, चिवडा, आईस्क्रीम या सगळ्या पदार्थांसाठीचा जो एपिसोड होता तो आता आपण या ठिकाणी संपवत आहोत. आपलं खादाड भांड्या चॅनल वेगवेगळ्या हॉटेल्सची माहिती आणि अशाच खादाड पदार्थांसाठी आपल्याला माहिती हवी असेल तर आमचं खादाड भांड्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.